श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजेंद्राज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा परमपूज्य गुरु मौली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिता बोलणं श्री स्वामी समर्थ। बघा, आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये आपण जर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असू, आपण जर दिंडोरी प्रणित मार्गामध्ये सेवा करत असू, तर आपल्याकडे कोणते कोणते ग्रंथ असणं गरजेचं आहे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर आपल्याकडं सगळ्यात सुरुवातीला कोणते ग्रंथ असायला हवेत, तर आपल्याकडे सगळ्यात अगोदर नित्यसेवेचं पुस्तक हा ग्रंथ आपल्याकडे असायला हवा। त्याचबरोबर स्वामी चरित्र हा पण ग्रंथ आपल्याकडे असायला हवा। अशा पद्धतीचा आपल्याकडे नित्यसेवेचा हा ग्रंथ असतो। या ग्रंथामध्ये सगळे मंत्र स्तोत्र, त्याचबरोबर आपले जे रुद्राभिषेक वगैरे आपण करतो, तर ते रुद्राभिषेक रुद्राध्याय हे सगळे याच्यामध्ये आहे। श्री सूक्त याच्यामध्ये आहे, पुरुष सूक्त याच्यामध्ये आहे। आपण ज्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या सेवा करत असतो केंद्रामध्ये, त्या सर्व सेवा करत असताना आपल्याला ज्या स्तोत्र मंत्रांची गरज लागत असते, ते सर्व स्तोत्र मंत्र या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत। तर त्यामुळं आपल्याला हे नित्यसेवेचं पुस्तक आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं। कसं असतं, नवीन सेवेत आल्यानंतर जे नवीन सेवेकरी असतात त्यांना माहिती नसतं, कारण आम्ही पण जेव्हा नवीन सेवेत आलो होतो तेव्हा आम्हाला पण माहिती नव्हतं की कोणते ग्रंथ आपल्याकडे असायला हवेत, कोणते ग्रंथ नसायला हवेत। पण हळूहळू जसं आम्ही केंद्रामध्ये जास्त प्रमाणात जात गेलो, त्या पद्धतीने आम्हाला सर्व ग्रंथांची माहिती मिळाली। तसे आम्ही ते ग्रंथ विकत घेतले। तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण जे नवीन सेवेकरी आहेत, जे आत्ता नवीन स्वामींची सेवा करत आहेत, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवावा, त्यांना या ग्रंथांबद्दल माहिती द्यावी। तर याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहे। तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे, हे आपल्याकडे असलंच पाहिजे। याच्यामध्ये आपल्या सगळ्या आरत्या आहेत, सकाळच्या 8च्या आरत्या सगळ्या आहेत। त्याचबरोबर 10:30च्या आपण ज्या आरत्या करतो त्या आरत्या याच्यामध्ये आहेत। त्याचबरोबर 6:30ला ज्या आपण आरत्या करतो त्या सर्व आरत्या याच्यामध्ये आहेत। तर हे पुस्तक खूप आपल्याला या सेवा करत असताना, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना खूप आपल्याला गरजेचं आहे। त्याचबरोबर हे स्वामी चरित्र सारामृत, हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते आपल्याला एवढं गरजेचं आहे की आपल्याला या सेवेत आल्याबरोबर आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला 3 अध्याय आणि 11 माळे ह्या रोज करायच्याच आहेत। ही आपली नित्यसेवा आहे। ही नित्यसेवा आपल्याला जर करायची असेल तर आपल्याकडे स्वामी चरित्र हे असायलाच हवं। हा एक असा दैविक ग्रंथ आहे की तुम्ही याचे पारायण केले किंवा याचे 3 अध्याय 11 माळी 3 अध्याय रोज वाचले, तर याचं कुठलीही इच्छा ठेवून तुम्ही ही जर ग्रंथांचं पारायण केलं, 3 अध्याय 11 माळी केल्या, तर तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे, तुम्हीही घेणारच आहात। नवीन जर सेवेकरी असाल तर तुम्हीही याचा अनुभव घेणारच आहात, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। अशा पद्धतीचं हे स्वामी चरित्र आहे। हा पण ग्रंथ आपल्याकडे संग्रही असलाच पाहिजे। आणि त्याच्यानंतर आपल्याकडं श्री मल्हारी सप्तशती हे जे ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपल्याला खंडोबाची सेवा करण्यासाठी लागतो। आपण जेव्हा खंडेनवमी असते त्यावेळेस आपल्या केंद्रामध्ये सामूहिक पारायणे याचे घेतले जातात, तर त्यावेळेस आपल्याला हे खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा आपली घरातही जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण हे करू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्याला हे आपल्या घरामध्ये संग्रही असणं गरजेचं आहे। हाही ग्रंथ आपण विकत घ्यावा। त्याचबरोबर त्याच्यानंतर आपल्याला 4था ग्रंथ येतो तो श्री सत्यनारायण पूजेचा। हा सत्यनारायण पूजेचा ग्रंथ आपल्याला केंद्रामध्ये सांगितलं जातं। काही बरेच सेवेकरी असतात ज्यांना आर्थिक अडचणी असतात, आर्थिक त्यांचे प्रश्न असतात, तर ते प्रश्न जेव्हा घेऊन ते केंद्रामध्ये येतात तेव्हा त्यांना सेवा दिली जाते श्री सत्यनारायण ची पूजा करण्याची, श्री सत्यनारायण पूजा करण्याची। दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजा ही केलीच पाहिजे। त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यांची कसल्याही प्रकारची कमतरता आपल्याला भासत नाही। व तुम्ही जर नॉनस्टॉप 12 महिने जर ही पूजा केली तर तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल। तर अशा पद्धतीचं हे सत्यनारायण पूजाचं पुस्तक आहे। हा पण ग्रंथ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तर असा आहे की आपण याचे 14 पारायण मनोभावे घरी करा, केंद्रामध्ये करा, याचा अनुभव खूप छान आहे। कारण आपल्याला जर आपला संसार सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा करायचा असेल तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला पाहिजेच असतो। तर त्याच्यासाठी आपल्याला हा ग्रंथ खूप गरजेचा आहे। आपल्या आईसाहेबांची सेवा करण्यासाठी आपल्याला श्री सप्तशती हा ग्रंथ आपल्यासाठी खूप गरजेचा आहे। आपण जर हा ग्रंथ आपल्या घरामध्येही जरी संग्रही ठेवला, जरी आपल्याच्याने सतत पारायणाचे करणं नाही झाले, तरी एक पॉझिटिव्ह एनर्जीचा
वास आपल्या घरामध्ये नेहमी राहतो. तर त्याच्यासाठी आपल्याकडे हाही ग्रंथ गरजेचा आहे. जेव्हा आपल्या केंद्रामध्ये याचे सामुदायिक पारायण होत असतात तेव्हा नक्की तुम्ही याचे सामुदायिक पारायणामध्येही तुम्ही सहभागी व्हा. खूप छान असे याचे रिझल्ट्स असतात या पारायणाचे. तर त्याच्यामुळे तुम्ही हे पारायण नक्की करा. त्याच्यानंतर संक्षिप्त श्रीमद भागवत हा पण ग्रंथ तुमच्याकडे संग्रही असणं गरजेचं आहे. हा भागवत ग्रंथ आपल्याला जेव्हा प्रखर पितृदोष सांगितला जातो तर त्यावेळेस आपल्याला या ग्रंथांचं पारायण करायला सांगितलं जातं. दर महिन्याच्या एकादशीला तुम्ही जर या ग्रंथाचं रेग्युलर पारायण केलं तर कसल्याही प्रकारचा प्रखर पितृदोष असू द्या तुमचा तो पितृदोष खूप कमी होऊन जातो. कारण रामबाण उपाय सांगितलेला आहे पितृदोषावर आपल्या परमपूज्य गुरुमाऊली यांनी. हे श्रीमद भागवत तसं मूळ भागवत खूप मोठा आहे पण आपल्याला आपल्या सेवेकऱ्यांना कामकाजामुळे वेळ भेटत नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी हा छोटासा ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे ज्याचं वाचन आपलं फक्त 1 तासामध्ये पूर्ण होतं. हे पितृदोष ज्यांना प्रखर पितृदोष आहे त्यांनी याचे पारायण नित्य नियमाने करावेत. ज्यांना पितृदोष नाहीये त्यांनीही केले तरी काहीच हरकत नाही, उलट त्याचाही फायदाच होतो. पण ज्यांना पितृदोष आहे त्यांनी नक्कीच याचे पारायण करावेत. असा हा ग्रंथ आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत असं या ग्रंथाचं नाव आहे. त्याच्यानंतर आपलं श्री गुरुचरित्र हे अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. याचं तुम्ही हे डिझाईन वगैरे हे वरची बघून घ्या. कारण काय होतं माहिती आहे का, जे नवीन सेवेकरी असतात त्यांना माहिती नसतं लेडीजला की आपल्याला फक्त केंद्रात जे गुरुचरित्र पुस्तक आहे तेच आपल्याला गुरुचरित्र वाचायचं आहे, ज्याच्यावरती श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्र म्हणजे असं जे लिहिलेलं आहे तेच पुस्तक आपल्याला त्याच ग्रंथाचं वाचन आपल्याला महिलांना करायचं आहे. कारण काय होय की जे मेन ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये काही ओव्या अशा आहेत की ज्या ओव्यांचं वाचन आपल्या बायकांना म्हणजे मान्यता नाही आहे ते वाचण्यासाठी. तर त्याच्यामुळं आपल्याला ते बाहेरचे जे ग्रंथ आहेत गुरुचरित्र ग्रंथ मूळ ग्रंथ तर ते आपल्याला वाचायला परमिशन नाही आहे. तर परमपूज्य गुरुमौलींनी आपल्या स्त्रियांना आपल्या बायकांना महिलांना आपल्याला हे ग्रंथांचं पारायण करता यावं यासाठी त्या ज्या ओव्या होत्या त्या ओव्यांचा दोष आपल्याला लागू नये यासाठी त्या ओव्या कमी करून हा ग्रंथ तयार केलेला आहे. तर त्याच्यासाठी सर्व महिला सेवेकऱ्यांना नवीन सेवेकऱ्यांना जुने सेवेकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण जे नवीन सेवेकरी हे व्हिडिओ बघत आहेत त्यांना मी सांगते की तुम्ही जर नवीन सेवेत असाल तर तुम्हाला फक्त हे गुरुचरित्र पारायणच वाचायचं आहे. जे आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे तेच गुरुचरित्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचंच पारायण आपल्याला करायचं आहे. असा हा ग्रंथ आहे. हाही तुमच्याकडे संग्रही असणं खूप गरजेचं आहे. याचं आपलं पारायण जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा याचं पारायण आपलं सामुदायिक असतं केंद्रामध्ये. त्याचबरोबर आता स्वामी जयंती आहे त्यावेळेसही आपले हे पारायण आता चालू होईल त्या 30 तारखेला. तर त्यासाठी आपल्याला हा ग्रंथ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचनंतर आपण आपल्या घरामध्येही दर महिन्याला एक पारायण अशा पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर 2 महिन्यालाही आपण एक पारायण अशा पद्धतीने करू शकतो. आपण आपल्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने आपण करू शकतो. फक्त सेवा करण्याची इच्छा पाहिजे. सेवा जर आपण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ती कुठल्याही पद्धतीने केली तरी महाराजांपर्यंत ती सेवा पोहोचत असते. त्याचबरोबर सगळ्यात शेवटचा ग्रंथ म्हणजे श्री नवनाथ ग्रंथ. हा जो ग्रंथ आहे हा एक ग्रंथ आहे. हा पण आपल्याकडे संग्रही असणं खूप गरजेचं आहे. याचंही पारायण आपण करायलाच हवं. हाही ग्रंथ आपण अधूनमधून जर याचं पारायण केलं तर आपल्या घरामध्ये ज्या अडीअडचणी आपल्याला जाणवतात त्या अडीअडचणीतून आपण मुक्त होऊ शकतो. अशा पद्धतीचे हे जे ग्रंथ आहेत सर्व ग्रंथ आपल्याकडे संग्रही असणं गरजेचं आहे. आपण जर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असू तर. कारण या सर्व ग्रंथांचं पारायण आपण जर सतत करत राहिलो नेहमी करत राहिलो तर कसल्याही प्रकारच्या अडीअडचणीतून आपण मार्ग काढू शकतो. यासाठी हे सर्व ग्रंथ तुमच्याकडे संग्रही असणं गरजेचं आहे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. आपण सर्व सेवेकरी हे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाहीत चॅनलला, तर प्लीज असं करू नका. भरपूर सेवेकरी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. असं करू नका. तुम्ही सबस्क्राईब जेव्हा व्हिडिओ तुम्ही बघता तेव्हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. त्याचबरोबर कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात याबद्दल नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.